आणि यानंतर आपण मुंबईमध्ये येऊयात। मुंबईमधून राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, मुंबईतले 6 लोकसभा मतदारसंघ, 6ही लोकसभा मतदारसंघांमध्ये बिग फाईट्स दिसून येत आहेत। अगदी पाहतोय आपण मुंबईमध्ये 6ही जागांवरती जी आहे ती लढत आहे। खरं तर 6 जागांमध्ये बऱ्याच ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आहे। वर्षा गायकवाड आपल्या सोबत उमेदवार आहेत। वर्षाताई, काय सांगाल? आज तुम्ही खरं तर रिंगणात आहे, मतदानाला बाहेर पडत आहेत, काय भावना आहे? बिलकुल उत्साह पण आहे, कुतूहल पण आहे आणि सगळ्यात महत्त्वाची भावना आहे की या लोकशाहीच्या सोहळ्यामध्ये मला सामील होण्याचा जे आहे भाग होण्याचं एक महत्त्वाचं मला संधी मिळाली, त्याबद्दल मी खूप कृतज्ञता व्यक्त करते। आणि सगळ्यात महत्त्वाची भावना म्हणजे माझ्यामध्ये आहे की ज्या तऱ्हेने आपल्याला माहिती आहे की देशाच्या संविधानाने सगळ्यांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि सगळ्यांच्या मताची किंमतसुद्धा समान दिलेली आहे। त्यामुळे मी अपेक्षा करते की लोक मतदान करतील आणि भरभरून आशीर्वाद देतील। खरं तर उमेदवार अर्ज भरताना तुम्ही हातात संविधान घेऊन गेला होता, आता मतदानासाठी चाललेला आहात तरी हातामध्ये संविधान आहे। त्याच्याच रक्षणासाठी आम्ही त्या ठिकाणी संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही यावेळेला लोकसभेचं इलेक्शन लढत आहोत। आणि तुम्हाला मला सांगायला पाहिजे की ज्या दिवशी मी फॉर्म भरायला चालले होते त्या दिवशी मला माझ्या आईने हातामध्ये संविधानाचं जे आहे ते पुस्तके दिली आणि मला सांगितलं की आपल्याला याच्या रक्षणार्थ इलेक्शन लढायचं। आणि आजही मी तेच घेऊन जाणार आहे, कारण शेवटी संसदेमध्ये जाऊन ज्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान मांडलं संविधान सभेमध्ये, त्या ठिकाणी जायचं आणि त्या संविधानाची रक्षा करायची आणि ते संविधान हे जनमानसात रुजवायचं काम करायचं। त्यासाठी येणाऱ्या काळात मी काम करेन। खरं तर मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ताकद लावली पाहायला मिळाली, रोड शो झाला, त्यांची सभा झाली, त्यामुळे कुठेतरी मोठं आव्हान आहे तुमच्यासमोर? नाही, असं आहे की त्यांचं सगळं झाला रोड शो वगैरे ठीक आहे, पण त्या काळामध्ये मुंबईकरांची जी ताळाबळ झाली किंवा मुंबईकरांची जी हेडसाळ झाली आहे की सुद्धा खूप महत्त्वाचा विषय आहे। तुम्ही जर बघाल तर त्या रमाबाई आंबेडकरमध्ये जी घटना झाली, जी खूप दुर्दैवी घटना होती, एक इलिगल एवढा मोठा कटआउट लागला गेला, जे 120 बाय 120 स्क्वेअर मीटरचा कटआउट ज्या जमिनीवर ते लागलं होतं, ते जमीन कशासाठी ते वेगळ्या गोष्टीसाठी अलोकेट केली होती। एवढी मोठी इलिगल गोष्ट झाल्यानंतर, लोकांचा मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणी एक म्हणजे म्हणतात ना, एक सोहळा टाईप नाचणं गाणं हे बरोबर नाही आहे। खरं तर कोणाचा तरी पती गेला असेल, त्याच्यामध्ये मुलगा वारला असेल किंवा एखाद्याचं बहीण किंवा भावा वारला असेल, अशा वेळेला आपण एक सहानुभूती ठेवण्याची आवश्यकता होती। पण दुर्दैवाने देशाचे प्राईम मिनिस्टर आणि संवेदनाहीन होऊन त्या ठिकाणी ती रॅली काढली। त्या रॅलीसाठी मेट्रो आणि रेल्वे आणि रस्त्याची जी लोकांची दुरावस्था करण्यात आली, लोक कामावरून सुटली होती पण त्यांना तिथे थांबवण्यात आलं यासाठी की लोक मागं निघाले की ते मोठा लोकांचा हे दिसेल की लोक दिसेल म्हणून लोकांची हेडसाळ करण्यात आली। मुंबईच्या नागरिकांना ते आवडलेलं नाही आणि प्रचारार्थ किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी, आपल्या स्वतःच्या राजकारणासाठी जर लोकांचा वापर केला जात असेल, लोकांच्या छळवाद होत असेल, तर त्या ठिकाणी मुंबईकर त्याची जागा त्यांना दाखवतील येणाऱ्या काळामध्ये। आणि मुंबईच्या बाबतीमध्ये जी मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये मुंबईला काय मिळालं? मी काल पण प्रश्न विचारला की मुंबईच्या प्रश्नाबद्दल देशाचे प्राईम मिनिस्टर काय बोलले? त्यांनी कधी विचार केला का की मुंबईचं मी फायनान्शियल सेंटर घेऊन गेलो, मी जवेरी मार्केट घेऊन गेलो, मी या ठिकाणी जे आहे ते मोठे मोठे उद्योग इथून कुठे बाहेर पाठवले, त्यांची महाराष्ट्र आणि मुंबईच्या बाबतीत भूमिका काय हे कधी त्यांनी स्पष्ट केलं का? मुंबईच्या विकासामध्ये त्यांनी किती पैसा दिला 10 वर्षाच्या काळात? हा महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे मला असं वाटतं की अरबी समुद्रामध्ये शिवछत्री महाराजांचं त्यांनी स्मारकाचं भूमिपूजन केलं, त्याचं काय झालं? छोट्या मोठ्या माणसाने नव्हतं केलं ना। त्यामुळे मला असं सांगायचं आहे की त्यांची जी भूमिका आहे ना, ती मुंबईच्या बाबतीमध्ये फार तुझ्या भावाची, आणि त्यामुळे मुंबईकरही जाणतील आणि मुंबईकर येणाऱ्या काळात मतदानामध्ये त्याचा उल्लेख करतील असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।